पेट्रोल पंपावरील रांगेमध्ये असणाऱ्या 80% लोकांकडून काळा बाजार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा अजब दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। कॅनमध्ये इंधन बंद केलं तर गर्दी कमी होईल असंही महाजन म्हणाले। एकीकडे डिझेलसाठी शेतकरी तासनतास रांगेमध्ये उभा आहे, असं असताना गिरीश महाजन मात्र अशा पद्धतीने अजब दावा करतायत आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका सुद्धा केली जाते। आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे, पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500-500 हजार लोक बसले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये, पण त्यातले बहुतांशी लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे। जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे। जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनांची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे। आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल पेट्रोल हे मिळत आहे। महाराष्ट्रातल्या देशात लोक डिझेल पंपावर, पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी उभे आहेत। नुसते काही कॅन घेऊन नाही उभे, ट्रॅक्टर घेऊन उभे, रिक्षा घेऊन उभे, कार घेऊन उभे, ते काय छोटा हत्ती वगैरे क्रुझर या गाड्या घेऊन उभे आहेत। मग ते सामान्य माणसाची वाहन आहेत। आणि असं असताना अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे वाचाळ वीर नाजनांसारखे जर या सामान्य माणसाला च्या विषयी अशा पद्धतीने वक्तव्य तर दुर्दैवी सगळी बुद्धी या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दिलेली। सरकार चालवता येत नाही, देश चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही आणि लोकांच्या डोक्यावर टाकायचं। जर 80% लोक अशा पद्धतीनं वागतात, अशा पद्धतीने तुमचं वक्तव्य असलं, मला वाटतं याचा निषेध कर। महाजन साहेब जे मंत्री आहेत, या राज्याचे मंत्री आहेत, सिनियर मंत्री आहेत, ते काय बोलतात की जे शेतकरी आहेत ते नफाखोरी करतात। मला त्यांना सांगायचंय, शेतकरी काय मंत्री नाहीत नफाखोरी करायला, नाही तर काळा बाजार करायला। आणि त्यांना मला एवढंच सांगायचंय की खूप तुम्ही असं लोकांबद्दल काही बोलू नका, नाहीतर नाशिकमध्ये होणारा जो महाकुंभ आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने नफाखोरी झाली, काळा बाजार सरकारकडनं झाला, तो आम्ही लोकांपुढे त्या ठिकाणी आणणारच आहोत। त्यामुळे कृपा करून सामान्य लोकांना अडचणीत तुम्ही आणू नका, त्यांच्याबद्दल अपप्रचार करू नका।